स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे दीपक प्रयुलराव देशपांडे यांचे स्वागत। श्रीप सद्गुरू महारुद्रराव उर्फ नाना साहेब नाना महाराज यांचे पणतू दीपक प्रयुलराव देशपांडे जिल्हा बीड यांनी स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे नुकतीच भक्तिपूर्ण भेट दिली। या प्रसंगी मठाचे व्यवस्थापक विक्रांत दरेकर यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले। स्वामी समर्थ भक्तांसाठी पवित्र स्थळ असलेल्या पळसदरी मठाला त्यांनी सदिच्छा भेट देऊन मठाच्या धार्मिक व सामाजिक कार्याची माहिती घेतली। यावेळी स्वामी समर्थ भक्तगण उपस्थित होते। 5 मे ते 12 मे दरम्यान केज येथे होणाऱ्या स्वामी मठाच्या 150व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले। स्वामी समर्थ आपण स्वामी चरित्रामृत पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे। ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना 19व्या अध्यायात नाना महाराज प्रदर्शित झालेले आहेत। नानासाहेब पेशवे उर्फ महारुद्र देशपांडे यांना स्वामींनी दीक्षा दिली। नुसती दीक्षा दिली नाही तर केजचा परगणा म्हणजे आम्हाला इस्टेट मिळाली होती हैदराबाद संस्थांची, त्या सगळ्याचा त्याग करून 1 ने 2 ने 40,000 एकर जमीन होती। या सगळ्याचा त्याग करून नाना महाराज तिथे गेले, राहिले आणि शेवटचा अंतकाल सगळा तिथेच झाला। 2 दिवस त्या ठिकाणी प्रेत माझ्या कणजोबांचं पडून होतं आणि कोणीही बघायला तयार नव्हतं। तोपर्यंत स्वामी महाराज जात राहिले आणि स्वामी महाराजांनी तिथल्या भोसले राजांना दृष्टांत दिला, मेरा नाना वहां पड़ा है, सड़ा है, उसको लेके और मेरे चरणों के पास उसकी गति बनाओ। आज अक्कलकोटला आपण जाता, पण वटवृक्ष दरबारात जाता, अक्कलकोट समाधी मंदिराची लोक जातात, त्यांनी आवर्जून पाहावं। त्याच्या पायथ्याशीच माझ्या पणजोबाची समाधी आहे। ते स्थान स्वामी भक्तांमध्ये फक्त एकमेव व्यक्तीला मिळाले, ते माझे नानासाहेब। दुसरी महत्वाची गोष्ट, स्वामींच्या हयातीत मंदिर स्थापन झालेलं आहे केजला। या मंदिराचा आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत। सध्या आमच्याकडे 1.5 कोटी स्वामी समर्थांचा जप चालू आहे। या जपाची पूर्णाहुती 5 मे ते 12 मेच्या दरम्यान होणार असून खूप मोठे कार्यक्रम आहेत। मी समर्थ भक्त आणि देशपांडे परिवाराचा निमंत्रक म्हणून आपणा सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो। आपण एखादा दिवस तरी आवर्जून या। केज हे गाव नगर ते अंबाजोगाई किंवा नगर ते परळी या रस्त्यावर आहे। त्या ठिकाणी अन्नछत्र देखील आम्ही या कालावधीत आमचं सुरू असतं। उतरायची व्यवस्था पण आमचं सगळं बुकिंग झाले, कारण अति VIP लोक येऊ लागलेत, समर्थ भक्त खूप येऊ लागले। संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरचे समर्थ भक्त येत आहेत आणि ही आमच्या नानासाहेबांमुळे आमच्या देशपांडे परिवारावर झालेली कृपा आहे आणि या मठाची महती मिळाली म्हणून मी या ठिकाणी आज दर्शनाला आलो। सकाळी आज शुभ संकेत काही गोष्टीची मिळाले, त्या गोष्टी इथे बोलायचा त्यांचा आदेश नाही, त्यामुळे आता आपली रजा घेतो। आपण केव्हाही केजला आलात तर स्वागत आहे। देशपांडे परिवाराचा प्रत्येक माणूस आपलं स्वागत करेल। आता भाऊसाहेब देशपांडेंचं साल आहे, ते माझे भाऊ आहेत मोठे, त्यांच्यानंतर मीच आहे। पण आमच्याकडे हा कार्यक्रम गेले 150 वर्ष चालू आहे। महत्वाची गोष्ट, स्वामी महाराजांनी स्वामी समर्थ मठ स्थापन झाल्यानंतर मी प्रत्यक्ष येईन असं आश्वासन दिलं होतं। आमचं दुर्दैव की ते मठाचं अनावरण किंवा त्याच्या मूळ पादुका, सगळ्या अनेक प्रकारच्या पादुका, त्यांचं अनेक वस्तू आहेत आमच्या इथे त्यांच्या हयातीतले, ते जात राहील 3 महिन्याआधी। पण प्रकट दिन कधी असतो? पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी। पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि संपूर्ण गावाला आपण सांगणारा दिसलो। याला सगळं प्रकाशित झालं होतं, प्रकाशमान झालं होतं। अशी अनुभूती देशपांडे परिवाराशिवाय इतर कोणाला आली असेल असं वाटत नाही। ही अनुभूती आपल्या सर्वांना मिळावी आणि त्यांच्या शुभेच्छा तिच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी राहाव्यात एवढी स्वामींचरणी प्रार्थना करतो। अवधूत चिंतन सेवदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।